हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज हा कन्सेप्ट पाहतो. याच्यामध्ये आपण सिंगल मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रेन किंवा मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनिलीज पाहिलेले आहेत. आता आपण अशी एक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली पाहतोय की सेलच्या ऍक्टिव्हिटी किंवा इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीला कंट्रोल करण्याचं काम करत असते. हे जेव्हा कंट्रोलच्या बाहेर जातं की सेल म्हणजे या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीच्या बाहेर जेव्हा कंट्रोल जातो तेव्हा ती सेल ही डिवाइड होत असते. म्हणजे सेल डिव्हिजनसाठी जी सेल तयार असते त्या सेलमध्ये नंबर ऑफ सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज ह्या वाढलेल्या असतात आणि या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजचा नंबर वाढल्यामुळे किंवा ऍक्टिव्हिटीचा नंबरही वाढल्यामुळे या न्यूक्लियसच्या कंट्रोलच्या बाहेर ती सेल जात असते. म्हणून ती सेल डिवायडिंगसाठी तयार असते किंवा ती सेल डिवाइड होत असते, असा एक कन्सेप्ट आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीला कंट्रोल करते, त्याच्याचबरोबर सेल्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा कंट्रोल करते अशी जी सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली आहे ज्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं, हे आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण पाहत असताना प्रोकॅरियोटिक सेलमधला न्यूक्लियस पाहिलेला आहे की ज्याला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल हे डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनएच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, की ज्याच्यावरती आपण त्याला प्रोकॅरियॉन की ज्याच्यामध्ये फॉल्स न्यूक्लियस प्रेझेंट आहे असं सांगितलं होतं, कारण न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे तिथे ॲब्सेंट असतात. आता जेव्हा आपण युकॅरियोटिक न्यूक्लियस पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे काय. हे जे डायग्राम काढलेली आहे हे डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर काढलेलं आहे, की याचा अर्थ जेनेटिक मटेरियल जे प्रेझेंट आहे, जे फायबरच्या फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे, याच्यावरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दाखवलेलं आहे. हे जे कव्हरिंग आहे ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं आणि हेच मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतं. त्यामुळे त्याला नेकेड डीएनए असंही म्हटलं जातं किंवा फॉल्स न्यूक्लियस असंही म्हटलं जातं. या स्ट्रक्चरला ट्रू न्यूक्लियस म्हणूनच सेलचं नाव दिलेलं आहे युकॅरियोटिक सेल. तर युकॅरियोटिक सेलमधला न्यूक्लियस पाहत असताना सुरुवातीला आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन्स माहीत असणं गरजेचं आहे, की काही सेल अशा असतात की ज्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्यांना युनिन्यूक्लिएट असं म्हटलं जातं. मी हे बेसिक कन्सेप्ट बोर्डवरती लिहिलेले आहेत. तर पहा, जेव्हा न्यूक्लियसच्या नंबरवरून त्या सेलचे नंबर ऑफ टाईप्स होऊ शकतात किंवा सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्याला युनिन्यूक्लिएट म्हटलं जातं. जेव्हा डबल न्यूक्लियस प्रेझेंट असेल तेव्हा त्याला बायन्यूक्लिएट सेल असं म्हटलं जातं. तर पहा, डबल न्यूक्लियसचं आपल्याला एक्झाम्पल आपल्या माहीत असणं गरजेचं आहे. प्रोटोझोआमध्ये असा एक ॲनिमल आहे की ज्याला आपण पॅरामेसियम म्हटलं होतं आणि पॅरामेसियममध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात, मायक्रो आणि मेगा. हाही कन्सेप्ट आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ न्यूक्लियस जर प्रेझेंट असतील तर त्याला मल्टी न्यूक्लिएटेड सेल असं म्हटलं जातं. तर याचं एक्झाम्पल आपण ॲनिमल सेलमधलं देऊ शकतो की ज्याच्यामध्ये स्ट्रायटेड मसल्स आहेत, स्ट्रायटेड मसल सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट असतात. हे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ॲनिमल सेलमध्ये स्ट्रायटेड ज्या काही मसल्स आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियसची संख्या आहे, म्हणजे ज्या काही सेल असतील त्या सेलमध्ये अनेक न्यूक्लियस असतील, ज्याला मल्टी न्यूक्लिएटेड सेल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, हे जे मल्टी न्यूक्लिएटेडचा जो कन्सेप्ट आहे, जेव्हा प्लांट सेलमध्ये मल्टी न्यूक्लिएटेड हा कन्सेप्ट येतो किंवा नंबर ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट असतात तेव्हा त्या सेलला कोयानोसायटिक सेल असं म्हटलं जातं. ह्या ज्या टर्म आहेत आपल्याला सीईटीसाठी विचारल्या जाऊ शकतात किंवा पुढे जाऊन हे बेसिक कन्सेप्ट आहे. पुढे जेव्हा आपण याच्यावरती ॲडव्हान्स्ड नॉलेज पाहतो तेव्हा आपल्याला तिथं हा कन्सेप्ट क्लिअर होत नाही की फक्त ही टर्म जर आली कोयानोसायटिक सेल तर इथं आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कोयानोसायटिक सेल याचा अर्थ होतो की ही प्लांट सेल असणार आहे आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियसचा नंबर हा 2 पेक्षा जास्त आहे, ज्याला मल्टी न्यूक्लिएटेड सेल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ॲनिमल सेलमध्ये जर न्यूक्लियसची संख्या जास्त असेल किंवा ती मल्टी न्यूक्लिएटेड सेल असेल तर त्याच्यासाठी टर्म वापरली जाते सिनसायटियल सेल किंवा सिनसायटियम असं म्हटलं जातं. हा झाला कन्सेप्ट नंबरवरून. त्याच्यानंतर न्यूक्लियसची साईज, म्हणजे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीमध्ये आपण नंबर, साईज हे पॉईंट पाहतो. त्याच्यानंतर न्यूक्लियसची साईज जनरली असं म्हटलं जातं जी अनडिवायडिंग सेल आहे
अनडिवायडिंग सेल आहे की याच्यामध्ये न्यूक्लियसची साईज ही काय राहत असते, डिपेंडिंग अपॉन म्हणजे ती सेल डिवायडिंगला आहे का अनडिवायडिंगला आहे याच्यावरती साईज डिपेंड राहत असते, की ज्याच्यामध्ये अनडिवायडिंग जे सेल असते याच्यामध्ये न्यूक्लियसची साईज ही काय असते, स्मॉल असते. आणि हे आपल्याला इंटरफेजमध्ये हा न्यूक्लियस आपल्याला व्यवस्थित स्टडी करता येतो. ही जी डायग्राम आहे म्हणजे जनरली न्यूक्लियस जर पाहायचा असेल तर आपल्याला इंटरफेस स्टेजमध्ये पाहावा लागतो. त्याच्याच सोबत न्यूक्लियसची साईज ही प्लॉइडीवरती ही डिपेंड असते की ती सेल हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे. ज्या सेल हॅप्लॉइड असतात की ज्याच्यामध्ये न्यूक्लियसची साईज ही काय राहत असते, स्मॉल राहत असते. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियसचं पोझिशन. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण युकॅरियोटिक सेलमध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल काढतो तेव्हा ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियस हा सेंट्रली प्लेस्ड दाखवतो आणि त्याच्यानंतर प्लांट सेल काढल्यानंतर हाच न्यूक्लियस आपण पेरिफेरीला दाखवतो, कारण प्लांट सेलमध्ये सेंट्रल व्हॅक्युअल प्रेझेंट असतात आणि त्यामुळे न्यूक्लियस हा सेंटरपासून काय जातो, बाजूला जातो. त्याच्यानंतर त्याचा शेप, न्यूक्लियसचा शेप जर विचारात जर घेतला तर राऊंड शेप हा प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर राऊंड क्युबायडल किंवा पॉलिगोनल शेप हा ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतं. आता या न्यूक्लियसचं केमिकल कंपोजिशन, न्यूक्लियसमध्ये नेमकं काय असतं तर DNA प्रेझेंट असतो, काही बेसिक प्रोटीन्स असतात ज्याला हिस्टोन प्रोटीन असं म्हटलं जातं की जे पॅकेजिंग ऑफ DNA साठी मदत करत असतात. या न्यूक्लियसमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात, काही प्रोटीन्स असतात की ज्यांना ॲसिड प्रोटीन असं म्हटलं जातं, काही नॉन प्रोटीन सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये RNA आहे. केमिकल कंपोजिशनचा जर विचार जर केला तर RNA आहे, लिपिड आहे, काही मिनरल्स आहेत, म्हणजे हे त्याचं केमिकल कंपोजिशन आहे. इंटरनल स्ट्रक्चर पाहत असताना आपण हा पॉईंट पाहणारच आहोत. आता पहा, न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी करत असताना काही ज्याला आपण म्हणतो की स्ट्रक्चर आहेत. न्यूक्लियस पाहत असताना या स्ट्रक्चरचा जर कन्सेप्ट जर विचारात घेऊन जर आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर जर डिस्क्राईब जर केलं तर आपल्याला हा पॉईंट सोपा जातो. तर पहा, न्यूक्लियस स्टडी करत असताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये जे पॉईंट येणार आहेत, कोणत्या बेसिसवरती तुम्ही न्यूक्लियस एक्सप्लेन करणार आहात, तर या न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप आहे की ज्याला आपण बाउंड्रीज असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे की या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेला सायटोप्लाझम ज्याला न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे की न्यूक्लिअर मॅट्रिक्स, म्हणजे या न्यूक्लिओप्लाझममध्ये नेमकं काय प्रेझेंट आहे त्याचं केमिकल कंपोजिशन. आणि त्याच्यानंतर आहे या न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट असलेलं क्रोमॅटिन मटेरियल आणि न्यूक्लिओलस हे स्ट्रक्चर. आता वन बाय वन पाहूया. तर न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहत असताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा न्यूक्लिअर एन्व्हलप पाहायचं आहे. जसं आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल एन्व्हलप पाहिलं होतं तसंच या न्यूक्लियसमधलं न्यूक्लिअर एन्व्हलप याचा अर्थ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. म्हणजे या न्यूक्लियसवरती ही एक डबल मेम्ब्रेनस मेम्ब्रेन बाउंड काय आहे, सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये 2 मेम्ब्रेन आहेत. तर पहा, मी इथं लेबल केलेले आहेत की जो आउटर मेम्ब्रेन आहे, इथं आहे आउटर मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर आहे इनर मेम्ब्रेन की ज्याला तुम्ही एक्टो मेम्ब्रेन किंवा एक्टो कॅरिओथिकाही म्हटलं जातं. आणि जो इनर मेम्ब्रेन आहे ज्याला एंडो कॅरिओथिका, कॅरिओन म्हणजे न्यूक्लियसवरती मेम्ब्रेन आहे. मग ते बाहेरच्या बाजूला जर असेल तर एक्टो कॅरिओथिका, थिका म्हणजे लेअर, आणि त्याच्यानंतर एंडो मेम्ब्रेन किंवा इनर मेम्ब्रेन किंवा एंडो कॅरिओथिका. हे झालं एन्व्हलप मधले 2 स्ट्रक्चर. आता पहा, हे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन याच्यामध्ये एक स्पेस प्रेझेंट असते ज्याला म्हणलं जातं पेरिन्यूक्लिअर स्पेस. पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलप मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर येणार, आउटर मेम्ब्रेन येणार, इनर मेम्ब्रेन येणार. 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जागा ज्याला म्हणलं जातं पेरिन्यूक्लिअर स्पेस. आता या स्पेसमध्ये सुद्धा फ्लुइड प्रेझेंट आहे आणि ही जी स्पेस आहे पेरिन्यूक्लिअर स्पेस याचं डायरेक्ट कम्युनिकेशन एका सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेली सोबत असू शकतं. ही सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेली मी इथं काढली, तुम्हाला ओळखता येते का पहा हे स्ट्रक्चर की आपण पाहतोय न्यूक्लियस. पण याच्या आधी आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये येणारी सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेली पाहिली होती आणि ज्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं होतं. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं लोकेशन डिस्क्राईब करत असताना मी सांगितलं होतं की या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं एक टोक हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच असतं तर दुसरं टोक हे सेल मेम्ब्रेनला अटॅच असतं. मग इथं नेमकं कनेक्शन कुणासोबत असतं तर या आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे ज्याला म्हणलं जातं पेरिन्यूक्लिअर स्पेस, ह्या पेरिन्यूक्लिअर स्पेसचे जे चॅनल आहेत हे यांचं कनेक्शन या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी असतं. म्हणजेच इथं आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे लोकेशन आहे ते आपण प्रूव्ह केलं आणि त्याच्याच सोबत जे पेरिन्यूक्लिअर स्पेस
यांचं आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम यांच्यासोबत काय आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन आहे. पुढे या आउटर मेम्ब्रेनवरती काय असतात, रायबोझोम प्रेझेंट असतात. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की जे फ्री रायबोझोम आहेत किंवा ज्याला सायटोप्लाझ्मिक रायबोझोम असं म्हटलं जातं, की जे मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत, त्याच्याच बरोबर काही सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती प्रेझेंट असतील तर त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि जर न्यूक्लिअर मेम्ब्रेनवरती या आउटर मेम्ब्रेनवरती हे काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणजे हा फ्री सायटोप्लाझमचा कन्सेप्ट सुद्धा इथं आपला क्लिअर झाला. त्याच्यानंतर हा जो इनर मेम्ब्रेन आहे ज्याला म्हणलं जातं एंडोकॅरिओथिका असं म्हणलं जातं, याच्यावरती एक फायब्रस मेम्ब्रेन प्रेझेंट असतं ज्याला म्हणलं जातं न्यूक्लिअर लॅमिना असं म्हणलं जातं किंवा फायब्रस लॅमिना असंही म्हणलं जातं, की हे एक डेन्स मटेरियल आहे की याच्यावरती इंटरनल साईडला जेव्हा हे स्ट्रक्चर आपण मायक्रोस्कोपमधून पाहू तेव्हा आपल्याला या एंडोमेम्ब्रेनवरती एक डेन्स फायब्रस स्ट्रक्चर तयार पाहायला मिळतं ज्याला म्हणलं जातं न्यूक्लिअर लॅमिना असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलपमध्ये आपण आउटर मेम्ब्रेन की ज्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट आहे, इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये फायब्रस लॅमिना प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर दोन मेम्ब्रेनच्या मध्ये स्पेस आहे ज्याला पेरिन्यूक्लियर स्पेस असं म्हटलं जातं, की ही पेरिन्यूक्लियर स्पेस यांची अटॅचमेंट कुणाला आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आहे. म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलपमध्ये आतापर्यंत आपण एवढे स्ट्रक्चर पाहिले. त्यानंतर न्यूक्लिअर एन्व्हलपमध्ये आणखी एक स्ट्रक्चर येतं ज्याला म्हणलं जातं, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे कंटिन्युअस नाही, मध्ये मध्ये हे डिसकंटिन्युअस झालेलं आहे. हे जे डिसकंटिन्युअसचं जे स्ट्रक्चर आहे की जिथं काय झालेलं आहे, गॅप तयार झालेला आहे, या गॅपला म्हटलं जातं न्यूक्लिअर पोर्स असं म्हटलं जातं, न्यूक्लिअर पोर्स. आणि या न्यूक्लिअर पोर्सचं कॉन्टॅक्ट हा प्रोटीन सोबत होतो आणि ज्याच्यामुळं हा पोर कॉम्प्लेक्स, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स हे स्ट्रक्चर तयार होतं. ऍक्च्युली हे पोर आहे, हे मेम्ब्रेन हे काय आहे, पोर आहे. म्हणजेच काय आहे, इथं एक प्रकारचा होल आहे किंवा हे मेम्ब्रेन काय झालेलं आहे, परमिएबल झालेलं आहे. आता परमिएबल कोणासाठी, तर या पोर कॉम्प्लेक्स, जसं न्यूक्लिअर एन्व्हलपचं फंक्शन आहे की हे जे मेम्ब्रेन आहे हे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस यांना वेगळं करतं. म्हणजे सायटोप्लाझम हा जो एन्व्हायरमेंट आहे याच्यापासून न्यूक्लियसला वेगळं करतं. या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे, त्याच्याचबरोबर जेनेटिक मटेरियलचं प्रोटेक्शन करतं. त्याच्याचबरोबर इंट्रासेल्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा इतर सेलच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांच्यामध्ये नेहमी काय होत असतं, एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. तर या एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी या पोरची मदत होत असते ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिअर पोर्स असं म्हटलं जातं. आता हे न्यूक्लिअर पोर्स हे परमिएबल आणि इम्परमिएबल हे दोन्ही मटेरियलसाठी असतं. परमिएबल याच्यासाठी असतं की जे तयार झालेले रायबोझोम आहेत, तयार झालेले म्हणजे न्यूली फॉर्म रायबोझोम, याच्यासाठी हे परमिएबल मेम्ब्रेन असतं न्यूक्लिअर पोरचं. आणि इम्परमिएबल कोणासाठी, तर सायटोप्लाझम मध्ये जे रायबोझोम प्रेझेंट आहेत की ज्यांना म्हटलं जातं ऍक्टिव्ह रायबोझोम, काही मेटाबॉलिक ज्याला म्हटलं जातं म्युटॅजेनिक जे केमिकल्स आहेत की जे काय करू शकतात, या क्रोमॅटिक मटेरियलला डिस्टर्ब करू शकतात किंवा इथल्या ऍक्टिव्हिटीसाठी काय असतात ते घातक असतात. असे जे काही म्युटॅजेनिक एजंट्स आहेत किंवा केमिकल्स आहेत, त्याच्याचबरोबर काही आयन्स आहेत, सोडियम, क्लोराईड, मॅग्नेशियम, यांच्यासाठी हे मेम्ब्रेन काय आहे, इम्परमिएबल आहे. म्हणजे परमिएबल कोणासाठी, फक्त न्यूली फॉर्म रायबोझोम. आता हा कन्सेप्ट कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण न्यूक्लिओलस हे स्ट्रक्चर पाहू. कारण सायटोप्लाझम मध्ये काल आपण रायबोझोम पाहिला आणि पण रायबोझोम कुठं तयार होतो याची साईट सुद्धा पाहिली, की त्यावेळी मी सांगितलं होतं की रायबोझोम हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेल्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतो. तर इथं न्यूक्लियसमध्ये एक डेन्स स्फेरिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की ज्याला मेम्ब्रेन नसतं. ही न्यूक्लियस मधली एक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याचं नाव आहे न्यूक्लिओलस आणि याचं काम आहे काय, रायबोझोम फॉर्मेशन. रायबोझोम हा RNA आणि प्रोटीन पासून तयार झालेला असतो, त्यामुळे हा न्यूक्लिओलस RNA आणि प्रोटीन यांना तयार करण्याचं काम करत असतो. आणि पुढे तयार झालेले RNA आणि प्रोटीन हे सायटोप्लाझम मध्ये येतात आणि त्याच्यानंतर ते असेंबल्ड होतात की ज्याला आपण म्हणतो रायबोझोम. म्हणजेच न्यूक्लियस हा रायबोझोम, या न्यूक्लिओलस हा रायबोझोम तयार करण्याचं काम करतो. तयार झालेले रायबोझोम म्हणजे न्यूली फॉर्म रायबोझोम विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स किंवा न्यूक्लिअर पोरच्या मदतीनं हे सायटोप्लाझम मध्ये येत असतात. इथं आपला न्यूक्लिअर एन्व्हलप हा कन्सेप्ट काय झाला, कम्प्लीट झाला, की ज्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, पेरिन्यूक्लिअर स्पेस, न्यूक्लिअर लॅमिना, आउटर मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असलेले रायबोझोम, त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेला गॅप
ज्याला न्यूक्लिअर पोअर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर या दोन्हींचे फंक्शन आपण पाहिले की न्यूक्लिअर एन्व्हलपचं फंक्शन सांगितलं आणि त्याच्यानंतर न्यूक्लिअर पोअरचं सुद्धा फंक्शन सांगितलं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे न्यूक्लिअर मॅट्रिक्स. या न्यूक्लिअर मॅट्रिक्समध्ये काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम किंवा ज्यालाच काय म्हटलं जातं एंडोप्लाझम असं न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलं जातं. या न्यूक्लिओप्लाझम मध्ये कोण प्रेझेंट आहे, तर जे फायबर लाईक किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे की ज्याला म्हटलं जातं क्रोमॅटिन फायबर्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्याच बरोबर एक डेन्स स्फेरिकल बॉडी प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओलस. आता जेव्हा आपण फक्त न्यूक्लिओप्लाझमच्या केमिकल कंपोजिशनचा विचार करतो तेव्हा याच्यामध्ये काय आहे, तर नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स आहेत, नंबर ऑफ न्यूक्लिओसाइड्स आहेत, त्याच्याच बरोबर ट्रायफॉस्फेट्स आहेत की जे एनर्जीसाठी वापरले जातात, त्याच्याच बरोबर नंबर ऑफ एन्झाईम्स आहेत की जे प्रोटीन सिंथेसिससाठी वापरले जातात, त्याच्याच सोबत आरएनए आणि डीएनएच्या फॉर्मेशनसाठी लागणारे एन्झाईम ज्यांना म्हटलं जातं पॉलिमरेज एन्झाईम, आणि काही प्रमाणामध्ये आयन्स प्रेझेंट आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आहे. पहा न्यूक्लिओप्लाझम बद्दल काय सांगितलं, नंबर ऑफ एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम कशासाठी काम करतात, प्रोटीन सिंथेसिससाठी काम करतात. प्रोटीन सिंथेसिससाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड लागतात, न्यूक्लिओसाइड लागत असतात, नंबर ऑफ एन्झाईम्स लागत असतात. मग याच्यामध्ये येतं कोण, डीएनए सिंथेटिस एन्झाईम, आरएनए सिंथेटिस एन्झाईम ज्याला म्हटलं जातं पॉलिमरेज एन्झाईम. त्याच्याच सोबत याच्यामध्ये काय आहे, लागणारे एनर्जी लागत असते या प्रोसेससाठी म्हणजे ट्रायफॉस्फेट्स आहेत. आणि बेसिक रिक्वायरमेंट मध्ये कोण लागत असतं, डीएनएचं बेसिक युनिट ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओटाइड्स, आणि त्याच्या आधीची जी स्टेज आहे ज्याला न्यूक्लिओसाइड असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही रॉ मटेरियल आहे की याला म्हटलं जातं प्रोटीन सिंथेसिससाठी किंवा डीएनए किंवा आरएनएच्या सिंथेसिससाठी जे काही रॉ मटेरियल लागत असतं, या रॉ मटेरियलचं स्टोअर हाऊस म्हणजे कोण आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे. न्यूक्लिओप्लाझम याचा अर्थ न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही मॅट्रिक्स प्रेझेंट आहे, सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इन अ सेल जसं म्हणतो तशाच पद्धतीनं ट्रान्सपरंट सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओप्लाझम, किंवा न्यूक्लियस मधला सायटोप्लाझम ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओप्लाझम. आता या न्यूक्लिओप्लाझमचं आपण केमिकल कंपोजिशन पाहिलं की हे एक रॉ मटेरियल आहे कशासाठी, डीएनए आणि आरएनएच्या फॉर्मेशनसाठी. डीएनए आणि आरएनए आपल्याला कशासाठी लागणार आहे, प्रोटीन सिंथेसिस. डीएनएचं फंक्शन फक्त जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करणं असं नाही, तर या जेनेटिक इन्फॉर्मेशनमुळं सेलमधल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा उपयोग पडत असतो, म्हणजे कोणता, प्रोटीन सिंथेसिस. प्रत्येक जर एन्झाईमच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला की आपल्या बॉडीमधलं कोणतंही केमिकल जे काही प्रोटीनियस इन नेचर आहे हे म्हणजे काय आहे, प्रोटीन सिंथेसिस आहे. आणि या सिंथेसिससाठी म्हणजे लिव्हर असेल, पॅन्क्रियाज असेल, जे काही एन्झाईम सिक्रेट करते हे एन्झाईम प्रोटीनियस इन नेचर आहे. म्हणजे या एन्झाईम सिक्रेशनसाठी जेनेटिक इन्फॉर्मेशनची गरज असते, म्हणजेच कोणाची, डीएनएची. म्हणजे डीएनए सिंथेसिस, आरएनए सिंथेसिस याच्यासाठी लागणाऱ्या मटेरियल जे काही रॉ मटेरियल लागणार आहे की ज्याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत, को एन्झाईम्स आहेत आणि त्याच्याच बरोबर आयन्स आहेत, हे सगळं मटेरियल या न्यूक्लिओप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. म्हणून याला रॉ हाऊस ऑफ प्रोटीन सिंथेसिस किंवा आरएनए किंवा डीएनए सिंथेसिस असं म्हटलं जातं. आता या न्यूक्लिओप्लाझमचा सेलला का उपयोग होतो, तर या न्यूक्लिओप्लाझममुळं क्रोमॅटिनला एक आधार मिळत असतो. क्रोमॅटिन जे काही सस्पेंडेड फॉर्म मध्ये आहेत यांना एक प्रकारे आधार मिळतो. त्याच्याच बरोबर या सेलला एक स्पेसिफिक म्हणजे न्यूक्लियसला एक स्पेसिफिक शेप तयार मिळतो, शेप मिळतो. आणि त्याच्याच बरोबर त्यांना टर्जिलिटी म्हणजे एक प्रकारचा स्ट्रॉंगनेस हा सुद्धा इथं मिळत असतो. हा झाले फंक्शन्स ऑफ न्यूक्लिओप्लाझम. आतापर्यंत आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहिलं, त्याच्यानंतर न्यूक्लिअर मॅट्रिक्स पाहिलं आणि त्याच्यानंतर न्यूक्लिओप्लाझम पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर या न्यूक्लिओप्लाझम मध्ये कोण प्रेझेंट असतं, क्रोमॅटिन मटेरियल प्रेझेंट असतं. आता क्रोमॅटिन मटेरियल बद्दल पाहूया आपण. ह्या क्रोमॅटिन मटेरियल न्यूक्लिओप्लाझम मध्ये न्यूक्लिओटाइड वगैरे लिहिलं तर या क्रोमॅटिन मटेरियल मध्ये कोण आहे, क्रोमॅटिन मटेरियल हे कशापासून बनलेलं आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन आहे. कारण जेव्हा सेल डिवाइड होत असते तेव्हा आपल्याला मेटाफेज मध्ये, तुम्ही हा टॉपिक आता शिकणारच आहात की क्रोमॅटिन मटेरियलचं कन्व्हर्जन हे क्रोमोझोम मध्ये होत असतं. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा स्पेसिफिक असतो. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा ह्युमन बिईंगचा विचार करतो तेव्हा ह्युमन बिईंग मध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. पेअर्स म्हणलेला आहे म्हणजे 46 नंबर. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला की ज्याच्यामध्ये
क्रोमोझोमचा नंबर हा फिक्स असतो आणि ज्याच्यामुळं आपल्याला इव्हॉल्युशनरी स्टडी करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो फायलोजेनिक स्टडी करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असते, त्यामुळं हेरिडिटरी प्रोसेससाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्याच्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रोटीन आणि नॉन प्रोटीन तयार करण्यासाठी सुद्धा या म्हणजे क्रोमोझोमचं जे केमिकल कंपोजिशन आता आपण पाहणार आहोत त्याचा उपयोग होत असतो. तर पहा या क्रोमॅटिनमध्ये नेमकं काय प्रेझेंट असतं. तर या क्रोमॅटिनमध्ये DNA प्रेझेंट असतो, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बेसिक प्रोटीन प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आहेत, एन्झाईम्स आहेत, काही ॲसिड्स आहेत, मिनरल्स आहेत. आता हा सगळा कन्सेप्ट आपला पाठांतराचा आहे की या क्रोमॅटिन, नेमकं हे क्रोमॅटिन काय आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जेनेटिक इन्फॉर्मेशन ही स्टोर्ड आहे. मग जेनेटिक इन्फॉर्मेशन कोण की ज्याच्यामध्ये काय आहे, डीएनएचा पार्ट आला. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सिरायबोज शुगर, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये एक प्रकारचं न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट आहे. त्यामुळं आपण जे म्हणतो की हा जो कन्सेप्ट आहे आपण बायोमॉलिक्युल्समध्ये डीपमध्ये पाहणार आहोत की डीएनए म्हणजे काय. पण हे जे क्रोमॅटिन, हे जे काही फायबर्स आहेत, जे कॉइलिंग किंवा नेटवर्क तयार झालेलं आहे न्यूक्लिओप्लाझममध्ये, ज्याला क्रोमॅटिन असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट आहे. त्याच्याच बरोबर याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. मग तो हिस्टोन प्रोटीन कशासाठी लागतात, पॅकेजिंग ऑफ डीएनए साठी लागत असतात. याच्यामध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. त्याच्यासोबत याच्यामध्ये ऍसिडिक प्रोटीन्स किंवा न्यूट्रल प्रोटीन प्रेझेंट आहेत. त्यानंतर RNA आहे, लिपिड आहे, मिनरल्स आहेत. आता ह्या सगळ्याचा फायदा हा कशासाठी होत असतो, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्यासोबत जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करणं. आता महत्वाचा कन्सेप्ट या क्रोमॅटिन बद्दल, केमिकल कंपोजिशन आपल्याला पाठांतर करता आलं तर ठीक आहे, नाहीतर आपण फक्त इतकं लक्षात ठेवू शकतो या क्रोमॅटिन मध्ये काय आहे, डीएनए प्रेझेंट आहे. पुढे या डीएनएचं, या क्रोमॅटिनचं कन्व्हर्जन मेटाफेज मध्ये क्रोमोझोम मध्ये होतं. क्रोमॅटिन नेटवर्क हे आपल्याला इंटरफेज मध्ये पाहायला मिळतात. आता क्रोमॅटिन हा जो कन्सेप्ट आहे, क्रोमॅटिन हे जे फायबर्स आहेत याच्यामध्ये 2 रिजन असतात. हे जे 2 रिजन आहेत, हे 2 रिजन कोणते की यू क्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये लाईट स्टेन प्रेझेंट आहेत किंवा जे लाईट स्टेन आहेत किंवा ज्याचा कलर हा लाईट आहे, पण याच्यावरती डीएनएची संख्या ही जास्त असते, कारण डीएनएचं पर्सेंटेज जास्त असतं, म्हणून याला जेनेटिकली ऍक्टिव्ह असं म्हटलं जातं. प्रोटीन सिंथेसिससाठी हे जे यू क्रोमॅटिन फायबर आहेत यांची मदत होत असते. इकडं असा जो रिजन की जो काय असतो, डार्क स्टेन असतो, डार्क स्टेनचा असतो की जो ग्रॅन्युलर पार्ट असतो, हा जो यू क्रोमॅटिन असतो हा फायब्रस पार्ट असतो, हा ग्रॅन्युलर पार्ट डार्क स्टेन असतो, ज्याच्यामध्ये डीएनएची संख्या किंवा पर्सेंटेज हे कमी असतं, म्हणून याला जेनेटिकली इनॅक्टिव्ह पार्ट असं म्हटलं जातं. म्हणजे या क्रोमॅटिनचे 2 रिजन आहेत किंवा 2 टाईप आहेत, यू क्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन हा जेनेटिकली ऍक्टिव्ह, हा जेनेटिकली इनॅक्टिव्ह, हा फायब्रस आहे, हा ग्रॅन्युलर आहे. याच्यामध्ये डीएनएचं पर्सेंटेज जास्त असतं, इकडं डीएनएचं पर्सेंटेज हे कमी असतं. हा जो क्रोमॅटिन याच्यामध्ये जे रिपीटेड जे काही युनिट्स आहेत क्रोमॅटिन मधले, ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओझोम असं म्हटलं जातं. म्हणजे आतापर्यंत आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम आणि क्रोमॅटिन हा कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर या न्यूक्लियस मधला शेवटचा पार्ट आपला राहिलेला आहे न्यूक्लिओलस. न्यूक्लिओप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेली की ज्याला मेम्ब्रेन नाही असे डेन्स स्ट्रक्चर, जे राउंडेड स्ट्रक्चर आहे, ज्याला न्यूक्लिओलस असं म्हटलं जातं. या न्यूक्लियसचं केमिकल कंपोजिशन सुद्धा डीएनए, RNA आणि प्रोटीन असतं. यांच्या मदतीनं हे rRNA प्रोटीन तयार करतात की ज्यामुळे रायबोझोमचं प्रोडक्शन होतं. इथं आपला जी काही मास्टर सायटोप्लाझमिक जी काही ऑर्गेनेली आहे, ज्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं, हा कन्सेप्ट इथं क्लिअर झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहिलं आणि या न्यूक्लियसमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्ट्रक्चरचं लोकेशन आणि फंक्शन हे पाहिलेलं आहे. जर ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली जर आपल्याला समजली तर याचा अर्थ आतापर्यंत जो पाठ झालेला आहे तो आपल्याला काय व्यवस्थितपणे समजलेला आहे. हे जर समजलं नाही आणि आपण पुढच्या टॉपिककडे गेलो तर याला काही अर्थ नाही. त्यामुळं या टॉपिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीचं किमान स्ट्रक्चर, लोकेशन आणि फंक्शन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर किमान स्ट्रक्चर न्यूक्लियस मधलं माहीत असणं गरजेचं आहे. फंक्शनल पार्ट हा जेव्हा आपण फिजिओलॉजिकल टॉपिक पाहतो तेव्हा आपल्याला हे सगळे फंक्शन्स इथं काय होतात, क्लिअर होतात. एका दिवसामध्ये ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आपल्याला समजत नाही. जेव्हा आपल्याला
वेगवेगळे जेव्हा फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज पाहतो तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं महत्त्व इथं काय होतं लक्षात येतं. तर इथं एक मेजर कन्सेप्ट आपला न्यूक्लियस हा इथं संपलेला आहे.